धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव। आज कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगिती प्रकरणावर नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी, अधिवेशनात उमटणार पडसाद। अधिवेशनाच्या तिसरा दिवस अबू आझमी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गाजण्याची शक्यता। आजही विधिमंडळात विरोधक आक्रमक होणार, तर आझमींविरोधातील कडक कारवाईसाठी सत्ताधारी आक्रमक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रात्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठकीनंतर मुंडे देवगिरी सोडून बीडला रवाना। माध्यमांसमोर मात्र मौन, तर बैठकीला भुजबळांची दांडी। अबू आझमींचे पुत्र फरहान यांनी घातला गोव्यात धुळगूस। गाडी वळवण्यावरून स्थानिकांशी वाद, बंदूक दाखवल्याचा आरोप, गुन्हा दाखल। जालन्याच्या गांधीनगरमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी आणि दगडफेक, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। तर भोकरदनमध्ये तरुणाला गरम रॉडनं चटके देत बेदम मारहाण, एका आरोपीला अटक तर एक मात्र फरार। सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये सलूनमधील परप्रांतीय कामगाराला मारहाण, नाभिक समाजातील स्थानिकाऐवजी परप्रांतीय कामगार ठेवल्यानं संताप, पोलिसांकडून तक्रार घेण्यास दिरंगाई, सलून चालकाचा आरोप। आजपासून राज्यभर एसटी कामगारांचं आंदोलन, प्रलंबित कर्मचारी वेतनवाढ, थकबाकी, महागाई भत्त्यासाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक। मुंबई सेंट्रल बस स्थानकात दुपारी निदर्शन। नवी मुंबई विमानतळाचं भूमी संपादन बेकायदेशीर, राज्य सरकार आणि सिडकोला हायकोर्टाचा झटका। पनवेलमधील वहळ गावातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर कोर्टाचा निर्वाळा। ऑस्ट्रेलियाला धूळ चारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताची दिमाखात धडक। येत्या रविवारी दुबईत न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनलचा थरार रंगणार।